पुढे अडचणी खूप आहे. मी आता श्री काळ भैरवनाथाच्या आपल्या ग्रामदैवत उरळी देवाची तिथं दर्शनाच्या करता गेलेलो होतो. काय अवस्था आहे रस्त्याची, माझी मलाच लाज वाटली की मी तुमच्या सगळ्यांचं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करतो. आज मी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री, इथली दुरावस्था बघितल्यानंतर माझं मलाच लाज वाटायला लागली. कसं तुम्ही इथं राहता, कसं तुम्ही याला तोंड देता. खरं तर मागच्या काळामध्ये आपण सगळे महानगरपालिकेमध्ये गेलो होतो, परंतु काहींनी सांगितलं की इथली नगरपालिका करा. मित्रांनो, मी नेहमी आदरणीय पवार साहेबांनी पण आम्हाला राजकारण शिकवत असताना सांगितलं, उद्याची 25-50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायचे. उलट आपलं पुण्याचा आवाका एवढा वाढलाय, त्याच्या आजूबाजूला PMRD आहे, पिंपरी चिंचवड आहे, जवळ आजूबाजूची गावं आहे, आणि ती गावं महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर त्याला निधी जास्त मिळतो. तुम्हाला मागच्या काळामध्ये आठवत असेल, जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन मधनं चेतन पाटलांना आठवत असेल, त्यावेळेस आम्ही केंद्राचा आणि राज्याचा निधी आणला. त्याच्यातनं मी पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा बदलला. पिंपरी चिंचवड एक लोकांना आपलंच वाटणारं शहर निर्माण केलं. आम्ही पुण्यामध्ये तो निधी आणला, परंतु पुण्यामध्ये वाहतुकीची कोंडी झालेली आहे. मेट्रो ती सर्व दूरपर्यंत पोहोचवायची. आपल्याला आता इथं सासवडला विमानतळ येणार आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ आहे, 2 धावपट्ट्या होणार आहे. मोठी मोठी विमानं परदेशातून येतील, इथून परदेशात जातील, देशाच्या कानाकोपऱ्यात येतील, इथून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जातील. कारण पुणे आणि पिंपरी चिंचवड हे जगाच्या पाठीवर एक महत्वाचं मुंबई नंतर शहर भारतातलं म्हणून ओळखलं जातं. IT हब आहे, ऑटो हब आहे. इथं कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं अनेक व्यवसायधारक आलेले माझ्या फुरसुंगी आणि उरळी देवाचीच्या परिसरामध्ये, माझ्या आजूबाजूच्या भागामध्ये खूप जण आलेले. आपण सगळेजण जातीय सलोखा वागतोय. आपण कधी भेदभाव करत नाही, कारण शिवशाहू फुले आंबेडकरांची जी विचारधारा आहे ती सर्वांना बरोबर घेऊन जाणारी आहे. रयतेचं राज्य निर्माण करत असताना देखील त्यांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेतलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आज महाराजांचं नाव ऐकल्यानंतर, त्यांचा इतिहास ऐकल्यानंतर आपले अंगावर शहारे येतात, आपली छाती फुलते की बाबा राजा कसा असावा, तो जगाने देखील मान्य केलेला असा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा अशा पद्धतीचा असावा. आपण फार भाग्यवान आहोत त्या बाबतीमध्ये की आपल्याला त्यांच्या राज्यामध्ये काम करण्याची संधी मिळालेली आहे. हिंदवी स्वराज्य या सगळ्या परिसरामध्ये त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. शिवनेरीलाच आपल्या इथं त्यांचा जन्म झाला, रायगड आपल्या इथं आहे, तिथं त्यांनी राज्याभिषेक केला. या सगळ्या इतिहासामध्ये नोंदी आहे. मित्रांनो, आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये काम करत असताना काही जण म्हणतात आम्ही नगरपालिका केली, महानगरपालिकेतून हिला बाहेर काढलं, त्याच्यावर टॅक्स कमी झाले. मित्रांनो, असं नाहीये. तुम्हाला मी सांगतो, पिंपरी चिंचवडला शास्ती कर आकारलेला होता. तिथल्या अनेकांनी आम्हाला सांगितलं हे रद्द करा. आम्ही नंतर सरकारमध्ये, आम्हीच तुमचे प्रतिनिधी आहे, आपण सरकारमध्ये जाऊ तो शास्ती कर कमी केला. आज तिथले लोक समाधानी करता येतं. करायचं म्हटलं तर सगळं करता येतं. इच्छा. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.